नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही हे तुषार किंवा ठिबक सिंचनसाठी अर्ज केलेला असेल आणि तुमची निवड झालेली असेल, तर तुम्हाला कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, ती कागदपत्रे अपलोड कशी करायची असतात आणि ती कागदपत्रे तुम्हाला कुठे मिळणार आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात? तुमची निवड झाल्यापासून तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये ही कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतात. ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तुम्हाला ती कागदपत्रे कुठे मिळणार आहेत? चला मग यामध्ये पाहू शकता तुम्ही तुषार ठिबकसाठी निवड झाल्यानंतर अपलोड करायची कागदपत्रे. यामध्ये तुम्हाला कंपल्सरी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात, तर तुम्हाला तुमचं बँक पासबुक, हमीपत्र, परिशिष्ट 7 हे तुम्हाला कुठे मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत. सूक्ष्म सिंचन दरपत्र कोटेशन हे तुम्हाला दुकानदाराकडून भेटत असते. ज्या दुकानातून तुम्हाला तुषार किंवा ठिबक संच खरेदी करायचा आहे त्यांच्याकडून तुम्हाला तुमच्या नावाचं कोटेशन मिळून जाईल. ते कोटेशन तुम्हाला अपलोड करायचं असतं. आणि जर तुमचं जमीन जर संयुक्त म्हणजे तुमची जमीन जर सामायिक असेल तर त्याचं एक तुम्हाला संमतीपत्र अपलोड करावं लागतं. जर तुम्ही कास्टमधून अर्ज भरलेला असेल त्याचं तुम्हाला जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागतं. आणि जर तुमच्या 7/12 वरती विहीर किंवा बोरवेलची नोंद नसेल तर त्यासाठीचं सिंचन स्रोत असल्याबाबतचं स्वघोषणापत्र तुम्हाला अपलोड करावे लागतं. ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असतात. ते अपलोड कशी करायची चला मग पाहूया. तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती यायचं आहे आणि यामध्ये वैयक्तिक शेतकरी यामध्ये तुमचा शेतकरी आयडी प्रविष्ट करून ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ओ-टी-पी यशस्वीरित्या शेतकरी आयडीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि ओ-टी-पी तपासा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी टाकून झाल्यानंतर तुमचं अकाउंट लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं दाखवणार आहे युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेच्ड सक्सेसफुली. याला तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला असे वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतील. वैयक्तिक तपशील, घटकासाठी अर्ज करा, जमिनीचा तपशील, पीक तपशील, घटक इतिहास पहा, चलन अपलोड, डी-पी-आर, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, तक्रार सूचना आणि बँक तपशील अपडेट करा. असे वेगवेगळे घटक असतील. त्यामध्ये तुम्हाला घटक इतिहास पहा यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली पाहायला मिळेल की तुमचं कशासाठी तुम्हाला लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे, तुमची निवड कोणत्या घटकासाठी झालेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारेसाठी आपली निवड झालेली आहे आणि यासाठी आपणास वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगितलेले आहे. तुम्हाला डाव्या बाजूला चलन अपलोड, डी-पी-आर, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर जो तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे तो अर्ज तुम्हाला पाहायला मिळेल. इथं तुम्ही पाहू शकता कागदपत्रे अपलोड करा असं ऑप्शन तुम्हाला दाखवणार आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता टिप स्टार म्हणून चिन्हांकित केलेली सर्व अनिवार्य कागदपत्रे अपलोड केल्यानंतर जतन करा बटनावर क्लिक करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज छाननी डेस्ककडे पाठवला जाणार नाही. म्हणजे ज्याला स्टार मार्क आहे ते कंपल्सरी तुम्हाला अपलोड करणं बंधनकारक आहे. यामध्ये आता कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत इथं तुम्ही पाहू शकता. बँक खाते पासबुक, निवड ऑब्लिक अवजारे यंत्राचे दरपत्रक, निवड अवजारे ऑब्लिक यंत्राचा तपशील अहवाल, त्यानंतर वनपट्टाधारक असल्यास लाभार्थ्याकरता प्रमाणपत्र आणि ट्रॅक्टर खरेदीचे आर-सी बुक. यामध्ये तुम्हाला बँक पासबुक कंपल्सरी आहे. यंत्राचं दरपत्रक म्हणजे कोटेशन तुम्हाला दुकानातून मिळणार आहे. यंत्राचा तपासणी अहवाल म्हणजे टेस्ट रिपोर्ट तुम्हाला दुकानातून मिळणार आहे. इथं पाहू शकता बँक पासबुक लाल स्टार दिलेला आहे आणि हे जी फाईल आहे ती 15 KB ते 500 KBच्या दरम्यान JPEG, JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे. एक फाईल तुम्हाला अपलोड केल्यानंतर फाईल अपलोड झाल्याचे दाखवणार आहे. यामध्ये यंत्राचे दरपत्रक म्हणजे तुम्हाला कोटेशन ही कंपल्सरी अपलोड करायचे आहे. कोटेशन तुम्हाला ज्या दुकानातून वस्तू खरेदी करायची आहे तिथं मिळून जाईल. त्यानंतर त्याच यंत्राचा टेस्ट रिपोर्ट तुम्हाला घ्यायचा आहे. टेस्ट रिपोर्ट ही तुम्हाला दुकानदाराकडे मिळेल. जर त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याकडून टेस्ट रिपोर्ट घेऊ शकता. यालाही तुम्हाला स्टार मार्क दिलेला आहे म्हणजे हेही तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही खाली वनपट्टाधारक लाभार्थी असाल तर हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. आपल्याला ह्याला स्टार मार्क नाही म्हणजे हे कंपल्सरी तुम्हाला अपलोड करणं बंधनकारक नाही. त्यानंतर ट्रॅक्टर खरेदीचा आर-सी बुक त्या व्यक्तीच्या नावानं असेल ते तुम्हाला
अपलोड करणं बंधनकारक आहे. हे सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. ही सर्व कागदपत्रे एक-एक करून तुम्हाला अपलोड करायची आहेत. अपलोड केल्यानंतर अपलोड झाल्याबद्दलचा तुम्हाला पॉपअप दाखवला जातो. त्यानंतर जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो छाननीसाठी डेस्ककडे पाठवला जातो आणि तुमच्या अर्जाची कागदपत्रे छाननी केली जातात आणि त्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर तुम्हाला ते यंत्र, अवजार खरेदी करायचे असते आणि त्याचं जे जी-एस-टी बिल आहे ते तुम्हाला परत महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड करायचे असते. महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर तुमचं जी-एस-टी बिल तपासलं जातं. त्यानंतर तुमचं जे यंत्र आहे, अवजार आहे त्याचा स्थळ पाहणी अहवाल किंवा स्थळ पाहणी केली जाते आणि त्यानंतर तुमचं अनुदान आहे ते तुमच्या डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये तुम्हाला दिलं जातं. इथून तुम्ही बिल देयक यावरती क्लिक करून तुमचं जे जी-एस-टी बिल आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही घटकासाठी कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तर ठिबक आणि तुषारसाठी तुम्हाला जे स्वघोषणापत्र लागणार आहे किंवा परिशिष्ट 7 लागणार आहे ते तुम्हाला कुठे मिळेल? ठिबक, तुषारसाठी लागणारं परिशिष्ट 7 शेतकऱ्याने द्यावयाचे हमीपत्र हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. यामध्ये तुमचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, दिनांक ही सर्व माहिती, शेतकऱ्यांचे हमीपत्र 7/12 उतारा 8, कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र आणि बिलाची मूळ प्रत हे तुम्हाला याच्यासोबत जोडायचं आहे. हे तुम्हाला परिशिष्ट 7 याची जी लिंक आहे पी-डी-एफ लिंक ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. हे तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे. यावर तुम्हाला 2 साक्षीदाराच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. तुमचं नाव लिहायचं आहे, मोबाईल क्रमांक, स्थळ, दिनांक आणि हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर एवढी कागदपत्रे तुम्हाला सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक आणि तुषारसाठी अपलोड करावी लागतात. यांना लागणारे पूर्ण परिशिष्ट स्वघोषणापत्र याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. ती पी-डी-एफ तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे कोणत्याही घटकासाठी तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.